हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहे खानदेशमध्ये बनवणारी एक खास भाजी. उन्हाळ्याला ती खानदेशमध्ये नक्की ही भाजी बनवतात. त्याच्यासाठी 2 कांदे लागणार आहे. आपण हे एका व्यक्तीसाठी भाजी बनवणार आहे प्रमाणाचं. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे आणि ते आपण असं उभे चिरून घेणार आहोत. खानदेशमध्ये कांद्याची चटणी आणि कांद्याची पातळ भाजी उन्हाळ्यात हमखास केली जाते आणि ती इतकी चविष्ट आहे ना की खूप छान लागते ती भाजी. भाताबरोबर, भाजीबरोबर, पोळीबरोबर. तुम्ही एकदा या प्रकारे भाजी बनवून बघा, खूप सुंदर लागते. आणि भाज्या खाऊन उन्हाळ्यात कंटाळा येतो, तर ही वेगळ्या प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. त्यासाठी आपण कांदे असे बारीक चिरून घेणार आहोत. आता आपण या प्रकारे उभे कांदे चिरून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये कांदा हा खूप गुणकारी असतो, त्यामुळे हा कांदा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेपासून बचाव होतो. त्यामुळे हमखास या भाज्या केल्या जातात उन्हाळ्याच्या दिवसात. आणि कांद्याच्या भाजीवर नागलीचा पापड, लोणचं असं खूप छान चविष्ट जेवण असतं. एखाद्या मेजवानीपेक्षाही हे जेवण सुंदर असते. आपण आता ते बनवून बघू. हे फक्त मी एका माणसासाठी हे प्रमाण करते. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही करू शकता, कमी अधिक करू शकता. कांद्याची चटणी पण करतात, तर ती तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करा, मी ती चटणी पण दाखवेन. आता आपण त्यासाठी शेंगदाणे, एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहे, छोटी वाटीभर. ते भाजून घेणार आहोत. शेंगदाणे असे खरपूस छान भाजून घ्यायचे आपल्याला. तुमच्याकडे या भाज्या करतात का, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा या प्रकारे अशी भाजी तुमच्याकडे सुद्धा होते का? तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण मिक्सरमध्ये हे शेंगदाणे साल काढून घेतले, ते घालणार आहोत. लसूण 3 पाकळ्या आणि जिरं, 1 चमचाभर जिरं घेतले आणि कोथिंबीर घेतली. आणि आता हे आपण थोडंसं पाणी घालून थोडंसं वाटून घेणार आहे. थोडं पाणी घालून पेस्ट करून घेणार आहे. आपण आता कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि बाजूला भांड्यामध्ये गरम पाणी पण तापत ठेवले. आता आपण त्यात मोहरी घालणार आहे. ही अशा प्रकारे पेस्ट झाली आहे शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याची. मोहरी तडतडली आहे. आता आपण त्यात हिंग घालणार आहोत. थोडं जिरं घालणार आहोत. कढीपत्ता घालणार आहोत. आणि आता कापलेला कांदा आपण परतून घेणार आहोत. आपण परतून घेणार आहे पहिल्यांदा. अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपण छान कांदा परतून घ्यायचा. असे मोकळे करून घ्यायचे आपण कांदे, म्हणजे छान ते भाजले जातात. एक 5 मिनटं आपण याला परतून घेणार आहे कांद्याला. असंच तेलात छान परतवलं की मग तो छान शिजतो आणि चविष्ट लागतो.
हळद घातली आपण ह्याच्यात. कांदा बघा लालसर होत आलेला आहे, छान भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण केलेली शेंगदाण्याची पेस्ट टाकूया, वाटण घालूया. ते पण छान तेलात परतून. त्याआधी आपण त्यात काश्मीरी लाल तिखट घालूया चवीनुसार. एक अर्धा चमचा घातला आहे आणि कांदा परतून घेऊ. परत तिखट छान परतून घेऊया. आणि आता आपण ही पेस्ट करूया. पेस्ट पण छान परतून घ्यायची त्याला. एक 2 मिनटं आपण छान परतून घेऊ. आणि आता याच्यात गरम केलेलं पाणी घालणार. आपण मिक्सरचं धुवून पाणी घेतलेलं आहे ते घालणार. हे बघा, झटपट होणारी ही कांद्याची भाजी आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते ना, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर याच्यात आपण थोडं अजून गरम पाणी ॲड करूया. तुम्ही भाजी पातळ किंवा घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. उकळून ती अजून घट्ट होणार आहे. एक 5 मिनटं आपण उकळायची तिला. मीठ घालूया आपण चवीनुसार. भाजी छान उकळते, यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालूया आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजू देणार आहोत. आपली भाजी आता तयार झालेली आपण चेक करूया. हे बघा किती छान घट्ट असे मेळ धरलेले आहे भाजीने. तुम्ही नक्की अशी भाजी करा आणि कशी झाली ती नक्की सांगा. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. आपली कांद्याची भाजी तयार आहे. त्याच्यावर गरम गरम भात, नागलीचा पापड, लोणचं आहे कैरीचं. असा फक्कट खानदेशी बेत तयार आहे. त्यासोबत तुम्ही भाकरी पण खाऊ शकतात आणि पोळी पण खाऊ शकता. नक्की ट्राय करा, अप्रतिम चव लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.